श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. सो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे लग्नाच्या आधी पुऱ्यांचा जो कार्यक्रम असतो त्याची सगळी रेसिपी आणि कशी मजा केली आहे आम्ही ते. सो व्हिडिओ पूर्णपणे बघत राहा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला बघूया. मराठी लग्नामध्ये पुऱ्या करण्याची खूप पद्धत आहे. सगळ्यांना माहीतच असेल, पण ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांगते. आम्ही 11 किलोचं जे पुऱ्या आहेत त्या केल्या होत्या, गोड पुऱ्या. त्याच्यासाठी 11 किलो गूळ असा किसून फोडून आणि मग त्याच्यानंतर पाणी होईपर्यंत अगदी अर्धा ग्लास पाणी टाकून सगळ्या गुळाचं असं पाणी करून घ्यावं लागतं. ह्या सगळ्या ज्या आहेत त्या माझ्या काकी आहेत, त्या सगळ्या गुळाचं पाणी त्यांनी करून घेतलेलं आहे. आणि नंतर रवा आदल्या दिवशीच भाजून ठेवलेला होता, गुळाचं पाणी करून ठेवलेलं होतं. या माझ्या मोठ्या वहिनी आहेत, चुलत वहिनी. आणि मग रवा भाजून घेऊन ते सगळं मिक्स करून असा तो रवा दाबून ठेवावा लागतो. त्याच दिवशी संध्याकाळी 5-6 तासानंतर माझ्या या काकीने तो रवा असा परत फोडून घेतला आणि मऊ करून घेतला. हे जेवढं दिसतं ना तेवढं साधं नाही आहे. त्याच्यासाठी खूप कष्ट, खूप लोक लागतात. आणि हे सगळं शक्य होतं आपल्या रिलेटिव्समुळे, आपल्या भाऊबंधांमुळे आणि आपल्या ज्या माझ्या माम्या मावशा वगैरे आहे त्यांच्या सगळ्यांमुळे. सो हे सगळं झाल्यानंतर सगळे जे माझे चुलत भाऊ आणि सगळे जमलेले होते. मस्त जेवणं झाली, आईस्क्रीमची छान अशी पार्टी झाली. हे सगळे माझे चुलत भाऊ आहेत. मस्त रमानही खूप मजा केली. सगळे लोक आले की तिला खूप मजा वाटते. सगळं झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आता काय करायचं असतं त्या रव्याचं मी तुम्हाला सांगते. त्याच्या आधी सकाळी पाणी आलेलं. लग्नघर म्हटल्यावर खूप पाणी लागतं. घराच्या बाहेर मांडव घालायचा होता, सो तीही तयारी सुरू होती. त्याच्यामुळे मम्मी, मी, ऋषा, अक्का आणि ज्या आमच्या मावशी आहेत घर आवरणाऱ्या, आम्ही सगळ्यांनी ही झाडं वगैरे सगळं जे बाहेरचा कचरा वगैरे सगळं साफ केलं. झाडं वगैरे सगळी बाहेर नेऊन ठेवली. त्याच्यामुळे तिथे खूप छान अशी जागा झाली आणि मस्त असा मांडव टाकण्यासाठी मोकळी जागा करून घेतली. तसं ही जी बंगलोची सोसायटी आहे माझ्या मम्मीच्या घरी, त्याच्यामुळे इथे मंडप टाकायला खूप छान जागा भेटली. उन्हाळ्यामुळे मात्र या आंब्याच्या झाडांनी खूप हेल्प केली. तिथे मस्त माठ वगैरे ठेवलेला, पाणी ठेवलेलं दिवसभर भरून, ज्याच्यामुळे सगळे कोणी आले की तिथं छान असं गार पाणी होतं, ते पाणी प्यायचे. रुईचं झाड त्या दिवशी तोडायचं नव्हतं, पण त्याच्यामुळे आम्ही फक्त वरचं जसं आपण छाटणी करतो झाडांची तसं छाटून टाकलं. खोड मात्र काढलं नाही, ते झाड तसंच राहू दिलं आणि छान अशी स्वच्छता करून घेतली. हे झालं आमच्या घराचं. आता अजून एक घर लागणार होतं, कारण पाहुणे रावळे वाढणार होते. त्याच्यामुळे 12 नंबर जो बंगला आहे तो खाली करून घेतलेला आहे. ज्याच्यामध्ये आधी भाडेकरू होते त्यांना काढून टाकलं आणि तो बंगला खाली करून घेतला. तिकडे सुद्धा पाणी वगैरे भरण्याचं काम सुरू होतं. तिकडे सुद्धा थोडी साफसफाई करायची होती. सो ह्याही इथे छान असं ऋषाने मस्त पाणी वगैरे मारलं. गार गार वाटत होतं. रमाची बाहेर येण्याची तळमळ चालू होती. पण आम्ही गेलो 12 नंबर बंगल्यामध्ये. इथे मात्र रमा खूप खेळली. तोपर्यंत आम्ही सगळं आवरून घेतलं आणि जाताना पण रमा पाण्यामध्ये खूप खेळली. तुम्ही बघा पुढे काय मजा होती इथे.
आणि अशा सगळ्या पुऱ्या लाटून झाल्यानंतर तळण्याचा कार्यक्रम चालू झाला। तळण्याचं काम जे आहे ते दोघींनी खूप छान सांभाळलं। ज्या 2 माझ्या काकी आहेत त्यांची मी तुम्हाला ओळख करून देणारच आहे पुढे। त्यांनी पूर्ण देव तारा उतारा उतारा बाई तेरा ग तेरा बाई तेरा सैबाई ग बाई वारा बाई वारा ग वारा बाई वारा लीला वारा बाई। तळण्याचा कार्यक्रम चालू झाला। या अनिता काकी आहेत आणि अजून आहेत त्या विठा काकी। त्यांनी सगळ्या पुऱ्या तळल्या। आधी त्याच्या पुऱ्या तळण्याच्या आधी कुरडया भाजून घेतल्या जातात, त्याच्या मागेही शास्त्र आहे। सो हे सगळं असं शास्त्रानुसार आपल्या मराठी परंपरेनुसार सगळ्या पुऱ्यांचा कार्यक्रम पार पडला। पूर्ण व्हिडिओ बघा कारण शेवटी खूप इंटरेस्टिंग उखाण्यांचा कार्यक्रम आहे, सो तोही मी दाखवलेला आहे। सो पूर्ण व्हिडिओ बघत राहा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। या सगळ्या पुऱ्या झाल्यानंतर यांचं करतो काय तर या सगळ्या पुऱ्या वाटूनच द्यायच्या असतात। ज्या सगळ्या बायका येतात त्यांना सगळ्यांना 5-5, 6-6 पुऱ्या कॅरी बॅगमध्ये पॅक करून घरी दिल्या जातात। त्यांना बांगड्या भरल्या जातात आणि सवासणीचा मान दिला जातो। अशा प्रकारे सगळे जणी मजा करून पुऱ्या घेऊन आणि जेवण करून घरी जातात। आणि त्याच्यानंतर थोडे थोडे नाव घेण्याचा एक कार्यक्रम असतो। सो सगळ्यांचे नाव वगैरे घेऊन झाली, जेवणं करून झाली आणि पुऱ्या वाटपाला मीच बसले होते। सगळ्यांच्या पुऱ्यासुद्धा वाटून झाल्या। सो कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? अशा पद्धतीने आमच्याकडे पुऱ्या होतात। आता लग्न, हळद या सगळ्यांचे व्हिडिओ मी हळूहळू टाकणार आहे, त्याच्यासाठी तुम्ही स्टे ट्यून, कारण हळदीमध्ये आणि लग्नामध्ये खूप मजा आली आहे। इवन लग्नानंतरची विधीसुद्धा मी टाकणार आहे। सो हळूहळू सगळे व्हिडिओ येतीलच। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। तुमच्याकडे कशी आहे पुऱ्या करण्याची पद्धत आणि तुम्ही कशा प्रकारे करतात हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा। अजून कोणतं वेडिंग तुम्हाला बघायला आवडेल, कोणत्या किंवा केरळ टाईप, कर्नाटक टाईप कोणतं वेडिंग तुम्हाला बघायला आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा। मी नक्की ट्राय करेल की एखाद्या वेडिंगला जाऊन त्याचा डिटेलमध्ये व्हिडिओ घेण्याचा। सो चला जाऊया, नक्की भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, श्री स्वामी समर्थ।